स्वराज्याचं आख्यान. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, आज आपण जातो एका कॉन्सर्टला. कोणता कॉन्सर्ट आहे, कोणाचा कॉन्सर्ट आहे ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण, आणि ॲक्च्युली माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. मी पण अशा कॉन्सर्टला फर्स्ट टाईमच जातोय. बघूया, मला पण काहीच आयडिया नाही आहे त्या कॉन्सर्टला काय होणार आहे, कशी वाईब असणार आहे, किती आपण मजा करणार आहोत. आय डोंट हॅव एनी आयडिया. फक्त आपला कॉन्सर्ट आहे ठाण्याला. मी तुम्हाला एवढंच सांगेन, 8:30चा शो आहे आणि आत्ता 8:30चा टायमिंग आहे कॉन्सर्टचा आणि आता वाजले 7. तर आपण जाऊया, निघूया आता घरातून. हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला हा कॉन्सर्ट मी एक गॅरंटी देऊ शकतो, तुम्हाला हा कॉन्सर्ट नक्की आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. आपण या ब्लॉगच्या आता एंडला भेटूया डायरेक्ट. जर तुम्ही आपल्या ब्लॉगला पहिल्यांदा बघत असाल तर गाइस प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करके रखो एंड ब्लॉग को लाइक कमेंट एंड शेयर भी करना अगर आपको पसंद आए तो. ठीक है. इथे नाटकं वगैरे पण होतात आणि हा बघा, हा खेळतोय गेम. माझ्या बाजूला एक मुलगा बसलाय. सादर करतोय नवलिखित स्वरचित सांगीतिक थाट, स्वराज्याचं आख्यान. राज मुजरा स्वीकारावा. लयदीत झालं, कोणती मोहीमच हाती घेतली नाही मराठ्यालाच. राजांपाशी गेलो. राजा, तू बस महादेवाची अन आहे. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, जोपर्यंत कर्तोजी सारखा मावळा तुमच्या सोबत आहे, तुमच्या केसाला बी धक्का लागायचा नाही. सवंगडी गोळा करून राजांनी काय पराक्रम केला, जव्हा तांबड फुटलं पहाट. समोर उभ्या असलेल्या गनिमांना त्यांच्या बापाची भीती आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज ते कदो महाराज.
गोड गोड खाऊ घालतो आणि तिसऱ्या घासाला पाठीतच बुक्का हाणतो. भाई अंगावरती काटा आणि डोळ्यात पाणी आणणारा क्षण झाला. जस्ट आय कांट इवन एक्सप्रेस. कसा वाटला तुला प्रोग्राम? छान आहे. काय माहिती बघ महाराजांबद्दल? त्यांच्या शिवगर्जना माहिती आहे, त्यांच्यावरचं गाणी माहिती आहे आणि त्यांनी तोरणा किल्ल्यापासून स्वराज्याचं तोरणमधलं हे पण रायगडावरती गेलाय? नाही गेलं? शिवनेरी आणि सज्जनगडवर गेलाय? कसं वाटलं शिवनेरीवर जायला? कसं वाटलं? मन प्रसन्न एकदम बरं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज की जेव्हा छत्रपतींचा वारस झाला छावा निधड्या छातीचा. सुख स्वर्गाचं रायगडी आलं, माझं शंभू राज छत्रपती झालं, माझं शंभू राज छत्रपती झालं. हिंदवी भरी बैसला शिवरायांचा छावा, कसरत झालं रायगडी आलं. आज माझं शंभू राज छत्रपती झालं. आज माझं शंभूराज छत्रपती ढाकल्या धन्याचं. लेकराची आणि येई गोंधळाला, लेकराची तुला येई गोंधळाला, लेकराची तुला येई जागराला. मावळ्यांच्या रक्तात रक्तात आणि रयतेच्या मनामनात ती जित आहे. जात धर्म बघून स्वराज्य म्हणजे विचारांचा संस्कारांचा मोठा डोंगर आहे. चुकून चूक झाली असेल तर माफी असावी. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि राजांना एकच विनंती करतो, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. सारी आता साऱ्या रयतेचा बाप छबी राजा सरा गडी असा ताराला. प्रतिपश्चंद्र रे देवा विष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवस्तेजा मुद्रा भद्राय राजदे. हाय गाईज, आले गुसबम्प? नाही आले गाईज? जे तुम्ही आता बघितलं ना ते 5% पण नव्हतं. जर तुम्ही तो शो प्रत्यक्षात बघाल ना गाईज, कन्फर्म गुसबम्प आणि डोळ्यात पाणी. बघा ना, नवीन वर्षाची सुरुवात काय झाली आहे स्वराज्याच्या आख्यानाने. आणि स्वराज्याचा आख्यान हा त्यांचा फक्त दुसरा प्रयोग होता. फर्स्ट प्रयोग त्यांनी पुण्यामध्ये केलेला, हा सेकंड प्रयोग होता ठाण्यामध्ये. बट मी असं फर्स्ट टाईम काहीतरी एक्सपिरियन्स केलं आहे जाऊन, जे मी लाईव्ह बघितलं कोणता शो. आणि सगळे कॉन्सर्ट फेल आहेत याच्यासमोर. कारण अंगावरती काटा ना गाईज, प्रत्येक गाण्यावरती, प्रत्येक पोवाड्यावरती, प्रत्येक
प्लेवरती अंगावरती काटा हा कन्फर्म आहे. कारण ती एक एक गोष्ट ना महाराजांच्या जवळची आहे, महाराजांच्या निगडीत आहे. तर आपण ते स्वतः फील करतो. तर मी तर खूप फील केलं. आणि जर तुम्हाला हे पण जर असं अनुभवायचं आहे स्वराज्याचं आख्यान, तर स्वराज्याचं आख्यान पेज आहे. तर त्या पेजला इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. इथे मी टाकेन. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. त्या पेजवरती ते लोकं अपडेट टाकत असतात, की त्यांचा नेक्स्ट शो कुठे आहे, कधी आहे, लोकेशन काय आहे. तिकीट्स बुक माय शोवरती भेटून जातील तुम्हाला. बुक माय शोवरची तिकीट्स अवेलेबल असतात जेव्हा ते लोकं शो डिस्क्लोज करतात त्याच्यानंतर. आता त्यांचा 8 तारखेला पुण्यामध्ये शो आहे, हडपसरला. आता मुंबईमध्ये कधी आहे परत माहीत नाही, बट जेव्हा पण मुंबईमध्ये येईल शो मी नक्की परत जाणार. कारण मला एवढं बरं वाटलं ना गाईज, म्हणजे आय डोंट हॅव एनी वर्ड्स राईट नाव. आणि स्वराज्याचं आख्यान का बघितलं पाहिजे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही का बघू. तर मित्रांनो, इथे ना इतिहास शिकायला नाही तर इतिहास ना अनुभवायला भेटतो. पूर्ण तुम्ही त्या शिवरायांच्या काळात जाता आणि त्यांनी जे जे केले, त्यांच्या मावळ्यांनी जे जे केले, संभाजी महाराजांनी जे जे केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे केले, ते तुम्ही स्वतः तिकडे बसून अनुभवता. म्हणून ते आख्यान नक्की जाऊन बघा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर काही नक्की जय शिवराय टाईप करा आणि स्वराज्याच्या आख्यानच्या पेजला पण फॉलो करा. आणि मी जास्त क्लिप नाही टाकलेत, कारण मला असं वाटतं की तुम्ही तो जाऊन शो बघावा. मी खूप लिमिटेड क्लिप टाकले, जे तुम्ही बघितले असतील ना. मी तुम्हाला सांगतोय ते फक्त 5% होतं. जर तुम्हाला पूर्ण 100% अनुभवायचं आहे तर जाऊन नक्की एकदा तरी शो बघा. ते लोक आता खूप सारे मोहीम करणार आहेत स्वराज्याचे आख्यान. त्यांचे खूप सारे मोहीम होणार आहेत, खूप सारे शोज होणार आहेत. प्लीज जर हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जास्तीत जास्त संख्येने ह्या ब्लॉगला शेअर करा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हा ब्लॉग जाईल आणि सगळ्यांना समजेल की स्वराज्याचं आख्यान असा शो, असा आख्यान चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभरात. तर ते पण जातील, ते शो अनुभवतील आणि एक्सपिरियन्स करतील. एक लास्टला फक्त मी आपली जी शिवमुद्रा आहे ती जरा बोलतो. प्रतिप चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता, शाशुनो शिवशेषा, मुद्रा भद्राय राजते.